आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आता अक्षरशः जीवघेणा बनला आहे. महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ श्रीराम पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाच्या पाण्याने हे खड्डे अक्षरशः डबक्यांमध्ये बदलले आहेत. आज सकाळी शाळेत जाणारे चिमुकले विद्यार्थी आणि एक वयोवृद्ध महिला या खड्ड्यात घसरून पडल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांचे रडणारे चेहरे, नागरिकांची धडपड आणि दुचाकी स्वारांचे होणारे हाल पाहून सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गायकवाड यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट खड्ड्यातील गढूळ पाण्यात बसून प्रतिकात्मक आंघोळ करत महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला. धुळेकर प्रामाणिकपणे घरपट्टी भरतात, पाणीपट्टी भरतात, मग 2.5 कोटींचा विकास निधी नेमका जातो तरी कुठे, असा थेट आणि संतप्त सवाल देवेंद्र गायकवाड यांनी प्रशासनाला विचारला आहे. रस्त्यावरील खड्डे आहेत की मृत्यूचे सापळे? आणखी किती नागरिक जखमी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग येणार? खड्ड्यात बसून केलेल्या या अनोख्या आंदोलनानंतर तरी AC केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांची झोप उडणार का? आणि धुळेकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळणार का? असा संतप्त सवाल आता संपूर्ण धुळे शहरातून उपस्थित केला जात आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड. आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर रात्री पासून धुळे शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली, परंतु मी आज 8 दिवसा पहिले देखील या खड्ड्याचं हे केलेलं होतं, परंतु या ठिकाणी महापालिका प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज सकाळपासून रात्रीपासून पाऊस चालू असताना धुळे शहरामध्ये श्रीराम पेट्रोल पंपासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर हे अनेक दिवसापासून मोठा खड्डा पडलेला आहे. या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी येतात. सकाळी शाळेची रिक्षा या ठिकाणी 2 विद्यार्थी पडून गेले, परंतु या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन हे दुर्लक्ष केल्यामुळे आज हा अनुचित प्रकार घडला. त्यामुळं मी आज धुळे शहरामध्ये आयुक्ताला एकच प्रश्न विचारतोय का धुळे शहरामध्ये आज तुम्ही नळपट्टी, घरपट्टी हे सगळी वसुली करता, मग पैसा जातो कुठं? तुम्ही धुळेकर नागरिकांना खड्ड्यामध्ये ठेवताय. आज इथं सकाळी म्हातारी बाई पडून गेली, शाळेचे विद्यार्थी पडून गेले. इथं अनेक दिवसापासून खड्डा आहे, पण या ठिकाणी महानगरपालिकेचा एकही अधिकारी कर्मचारी लक्ष देत नाही आहे. आज 2 दिवसापासून पाऊस चालू असताना आज जर मुसळधार पाऊस जर झाला तर धुळे शहरामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल? आज तुम्ही 2.5 कोटी रुपये नाले साफसफाईच्या नावावरती गेले, या ठिकाणीच्या गटरी सुद्धा चोरले गेलेले आहे. मग तो पैसा जातो कुठं आहे? महानगरपालिकेला सामान्य माणूस घरपट्टी, नळपट्टी भरतो, मग हा टॅक्स तुम्ही स्वतः खिशे भरताय का? आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.